नमस्कार, मी श्रद्धाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे. आषाढी एकादशी आता जवळ आली आहे आणि काहीतरी उपासाचं नवीन खायची आपल्याला लहर येते. कारण नेहमी तेच खाऊन आपल्याला कंटाळा येतो. काय बनवा तर साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, नंतर वेफर, हे अशाच पद्धतीचं. तर अशा पद्धतीचा हा जो मेदूवडा आहे उपासाचा, तो जर खाल्ला आणि बनवून बघितला तर वाव, आपल्या तोंडाची जी चव आहे ती चव एकदम वाढेल आणि आपल्याला नेहमी तेच खायचं वाटेल. तर चला बघूया ह्या रेसिपीसाठी आपण कुठली तयारी करणार आहोत. त्यासाठी आपण काय काय घेतलं आहे तर साबुदाणा घेतला आहे, भगर घेतली आहे, हिरव्या मिरच्याचं वाटण घेतलं आहे, नंतर जिरे घेतले आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि मुख्य म्हणजे तळण्यासाठी तेल. चला तर बघूया आपली ही रेसिपी उपवासाचे मेदूवडे. साबुदाणा आणि भगर यांचं आपण मिक्सरवर बारीक करून घेतलं आहे. तर त्यामध्ये आता आपण जे मिरची, कोथिंबीर आणि याचं जे वाटण करून घेतलं तर ते पण आपण याच्यामध्ये आता टाकून घेणार आहे. त्यानंतर चवीपुरतं आपण मीठ टाकणार आहोत. आपण जे वाटण बनवलं त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलं नव्हतं, त्याच्यामुळे त्या अंदाजाने आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. नंतर शेंगदाण्याचा कूट थोडासाच टाकायचा आहे, जास्त नाही टाकायचं. त्यानंतर आपण हे डेसिकेटेड कोकोनट त्यामध्ये टाकणार आहोत. हे डेसिकेटेड कोकोनट त्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं जरी टाकलं तरी चालेल. आणि आपण हा एक बटाटा उकडून घेतला होता, तर तो आपण याच्यावर छान अशा बारीक किसणीने किसून घेणार आहे. ते अशा प्रकारचं आपण हे. नंतर आपण थोडेसे जिरे टाकून घेणार आहोत आणि हे हाताने सगळं मिश्रण आपण आधी हे एकजीव करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये दही टाकलं तरी चालतं, पण मी याच्यामध्ये दह्याचा वापर नाही करत आहे. तर आपण हे हाताने सगळं पूर्ण मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि मग जसं आपल्याला पाणी वाटेल ज्या प्रमाणात थोडं पाणी टाकून आपण असा घट्टसा असा गोळा तयार करायचा आहे. तर हे मिश्रण बघा सगळं एकजीव झालं आहे. आता यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. खूप पाणी टाकत जायचं नाही, थोडं टाकायचं. कारण एकदम जर पाणी टाकलं तर आपला जे बॅटर आहे ते असं पातळ होण्याची शक्यता असते. आपल्याला यासाठी असं पातळ बॅटर नाही तयार करायचं आहे, जेणेकरून आपल्याला वडे थापता येईल इतपत आपल्याला हे फक्त गोळा तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, आपण असा छान असा गोळा तयार करून घेतला आहे. आता हे आपल्याला 5-10 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण आपली याच्यासाठी जी लागणारी चटणी आहे तर ती चटणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. चटणीसाठी आपण यामध्ये आधी कोथिंबीर टाकून घेतला, थोडा मी कढीपत्ता टाकला आहे, थोडं खोबरं, शेंगदाण्याचा कूट आणि याच्यात छान चव येण्यासाठी मी 2-3 चिंचेची बोटूक टाकते आहे. त्याचप्रमाणे चटणी म्हणजे आपली मिरची आलीच, साधारण 2 मिरच्यांचे तुकडे मी असे बारीक करून यामध्ये टाकत आहे. त्यानंतर जिरे,
आणि चटणीला छान अशी चव येण्यासाठी मीठ तर आपलं आवश्यक आहेच. तर हे मीठ असं टाकून घेतलं. आता हे मिश्रण याला बारीक वाटून घ्यायचं आहे. आपलं हे पीठ छानपैकी असं तयार झालं आहे. आता आपण याचे असे छोटे छोटे गोळे बनवून घेऊ, म्हणजे आपल्याला वडे तळताना काहीही त्रास होणार नाही. साधारण हातावर असा छोटासा आपल्याला ज्या प्रमाणात वडे बनवायचे असतील त्या प्रमाणात आपण हातात गोळा घ्यायचा, असा हातावर असा गोल करायचा आणि चपटा करून घ्यायचा. तुम्हाला ज्या प्रमाणात त्याची जाडी हवी आहे त्या प्रमाणात आपल्याला हे करून घ्यायचं. नंतर मध्ये आपण हाताने छिद्र पाडणार दोन्ही बाजूने. तर ह्या पद्धतीने असा हा आपला वडा तयार होईल. असे आपण सगळे बनवून ठेवूया आणि म्हणजे आपल्या तळायला खूप सोपे जातील. आपण नेहमी उपवासाचं काय खातो, खिचडी खातो, भगर खातो आणि हे खाऊन खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो. तर नवीन काहीतरी आपल्याला करायचं असतं, म्हणून आज हा आपण मेदूवडे आपण उपवासाला तर खाऊ शकत नसतो, पण मग उपवासाचे मेदूवडे आपण करून नक्कीच बनवून खाऊ शकतो. तर म्हणून मी हा सगळा खटाटोप केला आहे. तर तुम्ही हे करून बघा, तुम्हाला हे वडे नक्कीच आवडतील. तर आपण ह्या पद्धतीने हे सगळे वडे तयार करून घेऊयात, म्हणजे आपल्याला तळण्यासाठी पटकन तयार करता येतील. 1 वाटी साबुदाणा आणि अर्धी वाटी भगर यांचे मिळून आपलं हे तयार आपण जे मिश्रण केलं होतं त्याच्यातून साधारण आपल्याला 9 ते 10 वडे तयार झाले आहेत. तर चला हे असं आपण तयार करून ठेवलं आहे. आता आपण तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे. तर आपण हे वडे आता पटकन तळून घेऊयात. तर बघू शकता मी पहिल्यांदा फक्त हे 2च वडे टाकले आहेत, कारण आपलं तेलाचं टेम्परेचर आणि हे कसं बघून करण्यासाठी साधारण पहिल्यांदा आपण 2च टाकलेत. त्यानंतर व्यवस्थित आपलं जेव्हा तेल सेट होईल त्यावेळेस आपण कढईमध्ये जेवढे मावतील तेवढे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तर साधारण गोल्डन रंगावर आले की आपण हे पलटणार आहोत. बघू शकता आपलं जे वडे आहेत ते वडे छानपैकी तळून तयार होत आहेत. हे वडे तळण्यासाठी आपल्याला थोडासा जास्त वेळ लागतो, कारण आपले दोन्ही वस्तू कच्च्या होत्या ना. याच्यामध्ये आपण साबुदाणा भिजवला होता किंवा भगर भिजवली होती. न भिजवता पटकन तयार होणारे असे हे वडे आहेत आणि हे चवीला एकदम कुरकुरीत असतात आणि आतमध्ये पण छान लागतं. आपण त्यामध्ये जे मिरची वगैरेचं वाटण टाकलं आहे त्यामुळे याची चव खूप सुंदर येते. तर नक्कीच तुम्ही करून बघा आणि तुम्हाला आवडले तर दुसऱ्यांनाही करायला सांगा. तर आता आपले हे जे वडे आहेत छानपैकी असे गोल्डन रंगावर आले, तर ते आपण आता काढून घेणार आहोत. आता उरलेले जे वडे आहेत आपण ते असे 2-2, 3-3 करून त्यामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत. आता एका वेळेस मी 4 वडे टाकले आहेत. थोडीशी खालची बाजू झाली की आपण हे पलटून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही आपले ही दुसरी बॅचचे वडे ही छानपैकी असे गोल्डन रंगावर तळून तयार झाले आहेत. तर ह्याच पद्धतीने उरलेले वडेही मी सगळे तळून घेणार आहोत. बघू शकता किती सुंदर रंग दिसतोय. ह्याच पद्धतीने आपण उरलेले सगळे वडे तळून घेणार आहोत. आपली ही उपवासाची मेदूवड्याची रेसिपी खाण्यासाठी पूर्ण एकदम छान तयार झाली आहे. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या एका याच्यामुळे
दुसरा व्हिडिओ करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळत असते किंवा उत्साह येत असतो, तर ते करायला नक्कीच विसरू नका. तर अशाच रेसिपी तुम्ही बघत राहा आणि हा उपवासाचा मेदूवडाही तुम्ही करून बघा. आपलं छानपैकी तेल गरम झालं आहे, त्यामध्ये मी कढीपत्ताही टाकला होता. तर आता हे जिरे टाकायचे, मस्त फोडणी छान खमंग होऊ द्यायची आणि आपली जी चटणी बनवली आहे त्या चटणीवर आपल्याला ही आता टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही, वा, असा चरचर जेव्हा फोडणीचा आवाज येतो तेव्हा ती खमंग फोडणी असते. तर अशाच प्रकारे ही आपली छानपैकी चटणी तयार झाली आहे. तर आता आपल्याला खाण्यासाठी आपण आपली ही डिश सर्व करणार आहोत आणि मस्त गरमागरम असे उपवासाचे मेदूवडेचा आस्वाद घेणार आहोत. चला तर बघूया असेच पुढील नवीन व्हिडिओ.